नेत्राने पाहणारी हृदयामध्ये साठवला असा हा सुंदर क्षण म्हणजे आमच्या आषाढीची वारी अवघ्या जगाला कोण तोडालं एवढी जगात आमची आषाढीची वारी झाली. रामकृष्ण आणि माऊली नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आहे जेजुरीमध्ये आणि आमच्या लेआउट फॉरम टीमतर्फे आज जेजुरीमध्ये 50,000 पाण्याच्या बाटल्या आणि 50,000 लाडू वाटण्याचं काम होणार आहे आपल्या वारकऱ्याला. कारण की आता आषाढी वारीचा महिना सुरू आहे आणि मग आता अनेक पालख्या इथून निघाल्या आहे. तर आज आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीतून जेजुरीतून जाणार आहे. तर इथं आम्ही 50,000 पाण्याच्या बाटल्या आणि 50,000 लाडू आणि डॉक्टर जी मोफत व्यवस्था असणे ती वारकऱ्यांसाठी केलेली आहे. तर आता आम्ही सगळं त्यांची सेवा करणार आहे. तर बघू शकतो पाठी पूर्ण म्हणजे असे लाखो आणि हजारो भाविक आता म्हणजे जे वारकरी त्या आपल्या पाठून येतात आणि दिंडी येण्याची सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी सुमारे 5 ते 6च्या दरम्यान इथून आता वारी सुरू होईल. म्हणजे जी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ती इथून जाणार आहे. तर आत्तापासून सगळे रस्ते इथला बंद केला. एक रस्ता पूर्ण बघू शकता आपल्या पाठी आणि अशा छोट्या मोठ्या दिंड्या तर सुरूच आहे. जे पण आपल्या यूट्यूबवर नवीन असेल लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब थोडं असेल आपले चांगले आणि नवीन ब्लॉग बघायला मिळतील. त्याला रामकृष्ण आणि माऊली अशी सेवा करू. जय मल्हार, जय मल्हार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो बघू शकता आमच्या लेआउट फॉरम टीमतर्फे वारकऱ्यांची सेवा केली जाते व त्याला पायाची मसाज केली जाते. बघा त्या लेआउट फॉरम टीमतर्फे सगळ्या वारकऱ्यांची माऊलींची पायाची म्हणजे पायाची मालिश व मशीनने सगळं मालिश केलं जात आहे. लेआउट फॉरम टीम सगळे आमची कल्याण, डोंबिवली, बदलापूर, पुणे या टीमतर्फे सगळं चालू आहे सेवा म्हणून. लाखो म्हणजे हजारोच्या संख्येने इथे वारकरी आपल्या येतात आणि भाविकांच्या तर्फे सगळी त्यांची सेवा सुरू आहे. सगळं किती अशा हजारो लाखो भाविक आणि वारकरी याचे येत आहे.
आता आमचे जे 50,000 जे बाटल्या आणले आम्ही आता हे वाटायला सुरुवात करतोय आणि जे लाडू पण आम्ही आणलेले 50,000 ते पण आता सगळी टीम इथे आली आहे आणि सगळं सामान नेत आहे तिथे. अर्ध्या बाटल्या आम्ही काही बाटल्या इथे ठेवल्या आहेत 10-15,000 बाटल्या आणि बाकी 2-3 ठिकाणी बाटल्या ठेवलेल्या आहेत 10-15,000 एकूण 50,000 बाटल्या आम्ही ठेवलेल्या आहेत. तर एक थोड्या वेळाचं म्हणजे हो करून ते वाटप सुरू होत आहे बाटल्यांचं त्या टीमतर्फे. बघा 50,000 बाटल्या ते सगळ्या बाटल्या आणि ह्या ज्या गोण्या आहेत त्यामध्ये सगळे लाडू ठेवले आपले राजगिऱ्याचे 50,000. सगळं आता बघा आमचे लिहाईत परम टीमचे बघा सगळे घेऊन चाललेले आहे सगळं आता कारण की टीम सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते सगळं सामान घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सगळं आता वाटण्याचं काम पण सुरू होत आहे. म्हणजे आमचं ते लाडू वाटणं आणि ते पाण्याची बॉटल होती आणि अन्नदानाचं पण होतं ते आमचं सगळं सुरू झालेलं आहे. बघू शकता सगळं चांगला प्रतिसाद पण भेटतो सगळे वारकरी त्याचा लाभ पण घेतात. इथे आमची म्हणजे लेअर फोरमची टीम पण बघा सगळी शिस्ती म्हणजे एकदम शिस्तीमध्ये सगळ्या पद्धतीने सगळं हँडल करते आहे सगळं एकदम चांगलं. आणि इथे आपले लाडू वाटप पण सुरू झालं आहे आणि इथे अन्न आपलं वाटप पण आहे. त्यामध्ये मसाले वगैरे आणि इथे जसं आपल्या 50,000 पाण्याच्या बाटल्या होतं ते पण वाटप सुरू झालेलं आहे. जेवणासोबतच पाण्याच्या बाटल्या पण वाटणं सुरू झालेलं आहे इथं. श्रीराम.
आता आमच्या पाण्याच्या बाटल्या अजून काही संपल्या नाही. बरोबर आता पाण्याच्या बाटल्या वाटायला सुरुवात झाली आहे आणि आमची टीम बघा पाण्याच्या बाटल्या वाटणं सुरू होतं आहे. इथं बघा सगळं आपल्या पार करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या वाटणं सुरू राहिलंच आहे. पाण्याच्या बाटल्या म्हणजे आपल्या 50,000 बाटल्या अजून वाटून झाल्याच नाही. ते हळूहळू सुरूच आहे वाटायचं. आणि तुम्ही लाईन बघू शकता आपल्या पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी. आणि ते बिस्किटं वाटप पण सुरू आहे. ही सगळी आपल्या लाईन लागलेली आहे पूर्ण एवढी. तर आपली टीम सगळी पूर्ण लाईन एकदम मॅनेज करते आणि एकदम सिस्टीममध्ये सगळ्यांना नीट सगळ्या वारकऱ्यांना पुरेल असं सगळ्यांना वाटत आहे. 50,000 लोकांना म्हणजे भेटलं पाहिजे. लाडू पण सगळ्यांना भेटलं पाहिजे. तर आपल्या इथे बाटल्या आणि लाडू वाटप ही सुरूच आहे. आपले लेह यूथ फॉरम टीमतर्फे बघा लाडू वाटप आणि पाण्याची बाटली वाटप सुरूच आहे. रुग्णवाहिकेत रस्ता द्या. चला माऊली चला पुढे. गाडी साईडला थांबवा. गाडी साईडला थांबवा. दोन बाटल्या हातामध्ये कशा घ्यायच्या. चला चला माऊली चला माऊली चला चला माऊली. चला माऊली चला पुढे. त्याचप्रमाणे पांडुरंग आपल्या पाठीशी राहील. काळजी नसावी. लेबा युथ फोरमचे प्रमुख जे असतील त्यांनी कृपया श्री मार्तंड संस्थाच्या व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान तुम्ही आपण स्वीकारायचा आहे. खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आपली कामगिरी आहे. मुंबईवरून खास आपण या ठिकाणी संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आपण जे अन्नदान करत आहात, आपण जे पायाचं पुण्य कर्तव्य करत आहात, त्याबद्दल तुमचं श्री मार्तंड संस्थांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची म्हणजे माता मुक्ताई आमच्या सहकार्यांचं सर्वांचं मार्तंड संस्थांच्या वतीने पालखीचं आगमन झालेलं आहे. स्वागत. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीत मुक्ताई आईची पालखी उभी आहे. कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या मंदिराचं व्यवस्थापन पाहणारे श्री मार्तंड संस्थांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. माऊलींच्या आसू इथे आता आलेले आहे. दिंडी क्रमांक 26 सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माऊलींच्या पवित्र अशा आश्वाचं मार्तंड संस्थांचं स्वागत. वारी म्हणजे आत्मशक्तीचा शोध आहे. थोड्या वेळात म्हणजे माऊलींच्या ज्या पादुका आहे आणि जी पालखी आहे आता या इथे येणार आहे. आता एवढी गर्दी वाढलेली खूप गर्दी वाढली आहे. माऊलीचं दर्शन घेण्यासाठी एवढ्या जण भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे. थोड्या वेळात आता भाविकांची इथे आगमन होत आहे. माऊलीचा असं असतो आता बघू शकता किती गर्दी आहे. आता एवढी गर्दी वाढली की माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण जेजुरीची जे लोक आहे होते भक्ती आहे ते इथे आलेले आहे आणि वारकरी पण खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले स्वागत या सोहळ्याचं झालेलं आहे. आणि म्हणून आलेल्या लाखो वैष्णवांचं, वारकऱ्यांचं, दारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं
शेतकऱ्यांचं मनपूर्वक सहर्ष असं जेजुरी नगर परिषदेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नेत्राने पाहणारी हृदयामध्ये साठवला असा हा सुंदर क्षण म्हणजे आमच्या आषाढीची वारी अवघ्या जगाला कोणं तोडालं एवढी जगात आमची आषाढीची वारी भारी. आणि खऱ्या अर्थाने आज ही वारी मल्हारी मार्तंडाच्या चरणावरती आज मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की म्हणजे आपण श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी दर्शन घेतलं आणि एवढं मला भारी वाटलं ना. आणि खूप मस्त माझं दर्शन झालं आणि एवढी गर्दी होती तरी माझं दर्शन खूप मस्त आलं. आणि जेव्हा मी तिथे गेलो जेव्हा दिंडीमध्ये जेव्हा आपले आदेश बांदेकर होते त्यांच्या पण आपण इंटरव्ह्यू घेतला त्यांच्याशी बोललो तेव्हा खूप मस्त वाटलं. आणि जेव्हा म्हणजे मी जेव्हा दर्शन घ्यायला गेलो ना एवढ्या गर्दीमध्ये असून तर तेव्हा त्याचे जे दिंडीचे जे पुजारी होते त्यांनी माझ्या हातात पूर्ण म्हणजे ते माऊलीच्या पादुका असतं ना त्यांच्यावर ते फुलं आणि हळद आणि माझ्या हातात दिले तरी मी ठेवले आता मस्त. एवढं म्हणजे माझं लग भारी होतं त्यांचे म्हणजे माऊलीच्या पायावरचे हळद मंडाला आणि ते फुलं आपल्याला भेटली आणि खूप मस्त दर्शन झालं. आणि आता म्हणजे दिंडी म्हणजे माऊलीची पालखी जाऊन 1.5 तास झाला तरी बघा असं दिंड्या सुरूच आहे पूर्ण. तुम्हाला पाठी बघू शकता किती असं दिंड्या सुरूच आहे इथं. ह्या स्पॉटवर म्हणजे पूर्ण आपल्या माऊलीच्या अंगावर भंडारा उधरला गेला होता आणि बघू शकतात अजून इथे सगळं सुरूच आहे. अजून छोट्या मोठ्या इथे दिंड्या चालतच आहे. एवढी लाखो पब्लिक इथून चाललेली आहे. एका पाठोपाठ एक सकाळपासून आपण आपल्या 50,000 पाण्याच्या वाटण्याचा कार्यक्रम पण केला आणि लाडू पण वाटले आणि जी म्हणजे वारकऱ्यांना ना आपण जी पायाची मठाची सेवाही दिली. आता सगळी आमची टीम फोरमतर्फे सगळं हा म्हणजे नियोजन आम्ही केलेलं. आता आम्ही चाललेलो आहे आता आपल्या परत घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करू शकता आणि लाईक कमेंट करू शकता. चला बाय.